कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाची उद्या शुक्रवारी वार्षिक सर्वसाधारण सभा कागल पंचतारांकित वसाहतीमध्ये होत आहे। सभासदांच्या प्रश्नांना सत्ताधारी संचालक उत्तर देतील अशी अपेक्षा विरोधी संचालिका शौमिका महाडिक यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे। गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेकडे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे। विरोधी संचालिका शौमिका महाडिक यांनी गोकुळमध्ये सुरू असलेल्या गैरकारभाराबाबत जिल्ह्यातील सभासदांपर्यंत पोहोचून सभासदांच्या भावना तक्रारी जाणून घेतल्या आहेत। त्यामुळे सभासदांच्या आणि गोकुळ दूध संघांच्या हितासाठी सत्ता अधिकाऱ्यांनी सर्व प्रश्नांना अपेक्षित उत्तर देतील अशी आशा विरोधी संचालिका शौमिका महाडिक यांनी व्यक्त केली आहे। गोकुळमधील राजकारणाला दूध उत्पादक कंटाळलेले असून अमोलकडे वळत असताना ते दिसत आहेत आणि त्याचा फटका गोकुळ दूध संघाला अशी प्रतिक्रिया देखील यावेळी महाडिक यांनी व्यक्त केली आहे। उद्या 15 तारखेला होणाऱ्या गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर आजची पत्रकार परिषद आहे। येत्या गोकुळच्या सर्वसाधारण सभेमध्ये काही संस्थांनी, काही दूध उत्पादकांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत। ते प्रश्न आम्ही त्यांच्याकडे सबमिट केलेले आहेत। पहिला त्यांनी ते प्रश्न स्वीकारण्यास नकार दिला होता, पण आम्ही ARDDR जॉईंट रजिस्ट्रार यांच्याकडे पत्र पाठवून त्यांचे पत्र यांना संघाला गेल्यावरती त्यांनी ते शेवटी स्वीकारलेले आहेत। तर आम्ही अशी अपेक्षा करतो की या सर्व सभासदांच्या प्रश्नांना ते उद्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये उत्तरं देतील। काही गोष्टी आहेत महत्त्वाच्या, त्या म्हणजे जे ठेवींची मुदत कमी ठेवी ज्या कमी झालेल्या आहेत त्याच्याबद्दल खुलासा करायचा आहे। संस्था, दूध संस्था भरपूर वाढलेल्या आहेत, त्या मानाने संकलन घटलेलं आहे, त्याचाही खुलासा लोकांना करायचा आहे। जिल्ह्याबाहेरील दूध खरेदी इतकी का वाढली आणि जिल्ह्यातलं संकलन इतकं का घटलं याच्यावरती लोकांनी खुलासा मागितलेला आहे। पुन्हा काही ठेकेदारांच्या बाबतीत त्यांनी खुलासे मागितलेले आहेत। तर अशा बऱ्याच पद्धतीचे प्रश्न आहेत। याशिवाय आमचे काही आयत्या वेळचे प्रश्न राहणार आहेत, जे आम्ही त्यांना डायरेक्ट सभेमध्ये विचारू आणि त्या पद्धतीनं आपल्या सर्वांच्या माध्यमातून सर्व सभासदांना, सर्व ठरावधारकांना आवाहन आहे की अजूनही लक्षात ठेवा की तुमच्या मताला एक दुसरी संस्था तिथे आणून ठेवलेली आहे। आज जर तुमच्या मतासाठी तुम्ही नाही भांडलात तर तुम्हाला उद्या तिथे उभारून प्रश्नसुद्धा विचारायची गरज पडणार नाही पुढच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये। आज तुम्ही सगळ्यांनी एकत्रित होऊन तिथे उपस्थित राहणं, तिथे प्रश्न विचारणं हे खूप गरजेचं आहे। ही स्वाभिमानाची लढाई आहे, ही तुमच्या हक्काची लढाई आहे। आपण आवाज उठवू शकत नाही, तर जो कोणी आपल्या बाजूनी आवाज उठवते त्याच्या पाठीमागं राहणं हे आपलं काम आहे। त्या पद्धतीनं फक्त तुम्ही पाठिंबा द्या, बाकीच्या सगळ्या गोष्टी करायला मी समर्थ आहे। तिथे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा, आपली संस्था वाचवा, आपला शेतकरी वाचवा, इतकी आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी सर्व सभासदांना आवाहन करते। प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आलेला आहे। लोक या गोकुळच्या राजकारणाला कंटाळून आता अमूलकडे वळलेली आहेत आणि हा कुठेतरी फटका दूध संघाला बसतोय। म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये जर दूध तिकडं जात असेल तर हा फटका शेवटी गोकुळ दूध संघाला बसणार आहे। गोकुळ दूध संघ आपला आहे, आपल्या जिल्ह्याचा आहे, तो वाचला पाहिजे की पर्यायाने आपला शेतकरी वाचला पाहिजे, ही भूमिका आपली असली पाहिजे। विरोधक म्हणून नाही तर एक सहकारी म्हणून तुम्ही ह्या गोष्टी लक्षात घ्या। आज लोकांना खूप त्रास होतोय, लोकांनी प्रत्येक मेळाव्यामध्ये आम्हाला तो बोलून दाखवलेला आहे। सभासदांचा विचार करा आणि हे जे काही अमूलकडे जाणारं दूध आहे ते पुन्हा आपल्या संघाकडे कसं वळवता येईल याच्यावरती जास्तीत जास्त विचार करा, एवढंच मी आपल्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना सुद्धा सांगू इच्छिते। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी तारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।